या जगामध्ये कुणी असू द्या, संसारी असू द्या, संन्यासी असू द्या, मनुष्य असू द्या, स्त्री असू द्या, कुणी असू द्या, या जगामध्ये त्याचा संबंध कुणाशी येवो अथवा न येवो, दोन तत्वाशी, दोन घटकाशी या जगामध्ये प्रत्येकाचा संबंध येतो. ते दोन घटक काय, ते दोन तत्व काय आहे? एक तत्व आहे माती आणि दुसरं तत्व आहे माता. जगामध्ये कुणी कितीही मोठा असू द्या आणि कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, कुणाशी त्याचा संबंध येऊ न येऊ, या दोन घटकाशी त्याचा संबंध आल्याशिवाय या जगामध्ये तो राहू शकत नाही, जगातून जाऊ शकत नाही. म्हणून जगामध्ये जेव्हा यायचं तेव्हा संबंध येतो मातेचा, आणि जगाचा निरोप घ्यायचा तेव्हा संबंध येतो मातीचा. म्हणून माता आणि माती यांना सोडून यांच्या संबंधाशिवाय या जगामध्ये कोणी राहू शकत नाही. म्हणून तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये या दोन तत्वांना सर्वश्रेष्ठ मानलं. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. तुम्ही कितीही जरी मोठे झालात तर या दोन तत्वापेक्षा तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. तुम्हाला जन्माला घालणारी आई आणि ज्या मातेमध्ये तुम्ही जन्माला आलात ती माते. म्हणून जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीचं परिपूर्णत्व बाई होण्यामध्ये नाही तर आई होण्यामध्ये आहे. किंबहुना संपूर्ण विश्व भारताकडे त्याच्या या व्यापकतेमुळे, त्याच्या या श्रद्धेमुळं पाहतं की तुमच्याकडे हे सगळं आहे, आमच्याकडे ते नाही आहे. किंबहुना आमच्याकडे जी स्त्री आहे ती स्त्री आपल्या जीवनाची परिपूर्णता तेव्हा मानते जेव्हा तिला बाळ होतं. जेव्हा ती एखाद्या बाळाला जन्माला घालते तेव्हा त्या स्त्रीचं परिपूर्णता असतं. खरं तर जेव्हा बाळाला जन्माला घातलं, मुलाला जन्माला घातलं, मुलाला मुलीला अपत्याला जन्माला घातलं, तेव्हापासून तिच्या जीवनाचं नाव बाई नाही आई होतं. खूप गोड असा एका साहित्यिकाने विचार सांगितला होता. जेव्हा मुलाला जन्माला ते घालते तेव्हा जणू काय त्या मांडीवर असलेल्या बाळाला ती सांगते, बाळा पहिला श्वास तू माझ्या साक्षीने घेतला. माझी एवढीच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या साक्षीने निघावा. या जगातून जात असताना जर मुलाची मांडी जर मला असेल तर माझ्यासाठी तो स्वर्ग असेल, माझ्यासाठी तो वैकुंठ असेल, अशी त्या मातेची भूमिका असते. या जगामध्ये जिथं जिथं समर्पण आहे, त्याग आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, त्या सगळ्या तत्वांना आई हे नाव दिलं. बघा ना, ज्या भूमीवर आपण राहतो ती भूमी आपलं संगोपन करते. आपण तिला जाळतो, नांगरतो, त्याच्या मोबदल्यामध्ये ती आपलं संगोपनच करते, ती आपल्याला अन्नधान्यच देते. म्हणून या धरणीकडे पाहत असताना विचारवंत असे म्हटले, तिला काय म्हणावं? म्हणजे तिला आई म्हणावं. कारण जिथं जिथं सृजनशक्ती आहे, त्याग आहे, समर्पण आहे, ते सगळं आई तत्व आहे. म्हणून या मातृभूमीकडे पाहत असताना सुद्धा देशभक्ताने आई म्हणून तिच्याकडे पाहिलं. तर या मातेचे एक पुत्र रिटायर कर्नलच आहेत, आणि म्हणून जसा त्यांचा मातेशी संबंध तसा या मातीशीही संबंध. आणि त्यांच्या एवढं देशावर प्रेम करणं कसं असावं ते कोण सांगेल आपल्याला? सुरेश भटांची कविता आहे गोड अशी. या मातृभूमीकडे पाहत असताना किती गोड शब्द त्यांनी वापरलेत. खरं तर या कविता वगैरे वापरण्याची गरजच नाही. जे ज्ञानोबा तुकोबारायांच्या संस्कारामध्ये आणि त्या वाङ्मयामध्ये जन्माला आलेत त्यांच्या शब्दांच्या पुढे थोडक्यात बोलायचं तर मला वाटतं पायाजवळ उभे राहण्याची सुद्धा ताकद इतर शब्दांची नाही. पण समाजाची थोडीशी भूमिका, समजण्याची वृत्ती थोडीशी आधुनिक झाल्यामुळे त्या रूपाने थोडंसं बोलावं लागतं. शब्द गोड आहेत, शब्द खूप गोड आहेत. या मातृभूमीकडे पाहत असताना त्या मातृभूमीविषयी किती कृतज्ञता असावी. जे मराठी शाळेमध्ये शिकलेले असतील आणि शाळेमध्ये थांबले असतील, मराठीच्या तासाला त्यांच्या डोळ्यापुढे ती कविता येईल, गोड कविता.
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे. शब्द गोड आहे. हे आई, तू माझ्यावर केलेले उपकार आहे, त्या उपकाराची फेड करण्यासाठी मला तुझी आरती करावी वाटतंय, पण सामान्य निरंजनीने तुझी आरती होणार नाही. त्या आरती करण्यासाठी मला चंद्र सूर्याची निरंजनी करावं लागेल, त्याचे दिवे करावे लागेल, तेव्हा तुझी आरती करतात. शब्दांमध्ये ताकद आहे. पुढच्या ओळी तर खूप गोड आहे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मासी अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. आई, तुझी पाय धूळ मी माझ्या डोक्याला जेव्हा लागतो ना, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आणि या ओळींकडे लक्ष द्या. आई तुझी अशी मी गाईल रोज गाणी, गेली तुझ्या दुधाने भिजुनी माझी वाणी. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारी. मातृभूमीकडे पाहत असताना ती आई आहे. जी भाषा आम्ही बोलतो ना, त्या आईचं किती व्यापक रूप आहे. या जगामध्ये कोणी फादर लँग्वेज नाही बोलत. कुठले लँग्वेज बोलतो आपण? सगळं मदर लँग्वेज बोलतो, म्हणून तिला मातृभाषा असं म्हणतात. किती किती बोलावं. ज्या शाळेमध्ये जातो ती सुद्धा स्त्रीलिंगीच. वारकरी संप्रदायामध्ये जी गाथा ज्ञानेश्वरी आहे ती सुद्धा स्त्रीलिंगीच. आणि जगातला एकमेव अशा पुरुष आहे की सर्व जगाने त्याला त्याचं प्रेम बघून तोंड भरून माऊली म्हटलं, ते आमची ज्ञानेश्वर माऊली आहे. एक पुरुष एवढं प्रेम नाही करू शकत, म्हणून सगळे संत तोंड भरून म्हटलेत, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. आईचं वर्णन आपण पाहिलं की लौकिक क्षेत्रामध्ये साहित्यिकाने, कवींनी, वेगवेगळ्या लोकांनी केलं, परंतु जे वर्णन संतांनी केलं त्याची सर कोणालाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आईचं भावविश्व बघा ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. पुढे ऐका, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्स आहे. बोटामध्ये बाहेरील एखादी वस्तू जर मध्ये गेली ना, कुसळमध्ये गेलं, ते फन फन असं करतात. माणसाला असं वाटतं की कधी बाहेर निघेल ते. 9 महिन्यापर्यंत त्या मुलाला पोटामध्ये वागवत आहे, आणि नुसतंच पोटामध्ये वागवत नाही, तर जन्माला आल्यानंतर त्याचं सारं सर्वस्वही वाहतंय. किती बोललेत माऊली पुढे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. बाळाला जन्माला घातलं की तिच्या चित्तामध्ये कायम विचार जो असतो तो बाळाचा. दिवसभर कितीही काम करू द्या, आणि थकून घरी आली
आणि तिच्या बाळाला जर तिनं आपल्या मांडीवर घेतल्याबरोबर दिवसभराचा सगळा शीण तिचा निघून जातो. किती गोड वर्णन आहे. देह विसरे आपुला आणि जवळी घेता शीण गेला. त्या बाळाला जवळ घेतलं की तिचा सर्व शीण निघून जातो. अर्थात या जगामध्ये प्रेमाचा निर्झर, मायेचा पाझर आणि खऱ्या अर्थाने हक्काचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे आई आहे.